महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव जितकं बारामतीशी जोडलेलं होतं तितकंच ते कोल्हापूरच्या मातीतही खोलवर रुजलेलं होतं. कोल्हापूरचा रागडा स्वभाव, थेट बोलणं आणि कामातून उत्तर देण्याची परंपरा या सगळ्यांशी अजितदादांचा स्वभाव कमालीचा जुळणारा होता. त्यामुळेच कोल्हापूरने आज केवळ एक उपमुख्यमंत्री गमावलेला नाही, तर जिल्ह्याच्या विकासासाठी ठामपणे उभा राहणारा एक विश्वासू पाठीराखा हरवलाय. अजितदादांचं कोल्हापूरशी असलेलं नातं हे केवळ राजकीय नव्हतं, तर ते आठवणी, अनुभव आणि आपुलकीने विणलेलं होतं. यामुळे इथल्या माणसाची नाडी त्यांना अचूक कळत होती. म्हणूनच कोल्हापूरबद्दल बोलताना त्यांच्या शब्दात नेहमीच आपलेपणा जाणवत असे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना कोल्हापूरसाठी निधी मिळवणं हे केवळ फाईलपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी मागितलेल्या रकमेपेक्षा अधिक निधी मंजूर करताना कामात कसूर नको हा त्यांचा स्पष्ट आदेश होता. हा निर्णय केवळ आर्थिक नव्हता, तर कोल्हापूरच्या श्रद्धेला दिलेला मान होता. रंकाळा तलाव असो, शहराला पाणी देणाऱ्या योजना असोत किंवा ऐतिहासिक दसरा महोत्सवाचा जागतिक दर्जा, अजितदादांनी प्रत्येक ठिकाणी केवळ सही केली नाही, तर स्वतः मैदानात उतरून कामाची तपासणी केली. पहाटेच्या वेळी अचानक पाहणी, अधिकाऱ्यांना थेट सूचना आणि कामाच्या दर्जावरच त्यांचा कटाक्ष, हे सगळं कोल्हापूरकरांनी अनेकदा अनुभवलंय. प्रशासनासाठी हा दबाव होता, पण शहराच्या भविष्यासाठी तो आवश्यक ठरला. महापुराच्या काळातही अजितदादांचा कोल्हापूरमधला वावर केवळ दौऱ्यापुरता नव्हता. चिखलात उतरून, पाण्यातून चालत त्यांनी लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या राजकारणाची खरी ओळख सांगणारा होता. संकटात मंत्री कागदावर नाही, तर जमिनीवर दिसला पाहिजेत हा संदेश त्यांनी कृतीतून दिलाय. कोल्हापुरी चपलेपासून ते स्थानिक व्यापारापर्यंत दादांनी विकासाकडे केवळ अनुदानाच्या नजरेतून पाहिलं नाही, क्लस्टर, ब्रँडिंग आणि बाजारपेठेची दृष्टी दिली. त्यामुळे कोल्हापूरचा प्रश्न हा नेहमीच त्यांच्या अजेंड्यावर अग्रक्रमावर राहिलाय. राजकीय समीकरणाच्या पलीकडे जाऊन हसन मुश्रीफ यांच्यासोबतची त्यांची मैत्री ही कोल्हापूरच्या राजकारणात स्थैर्य देणारी ठरली. मतभेद झाले, राजकारण बदललं, पण कोल्हापूरच्या विकासाच्या मुद्द्यावर अजितदादांनी कधीही तडजोड केली नाही. आज त्यांच्या जाण्याने कोल्हापूरमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. लाल मातीला समजून घेणारा, रोखठोक बोलणारा आणि कामातून उत्तर देणारा नेता हरपलाय. कोल्हापूरच्या इतिहासात अजित पवार हे नाव केवळ पदामुळे नाही, तर त्यांच्या कामाच्या ठशामुळे कायम लक्षात राहील. कारण हे नातं सत्तेचं नव्हतं, तर मातीशी केलेल्या शब्दांचं होतं.